Good morning, guys. In this lecture, we will start our chapter number 4, business communication. So यामध्ये आज आपण बिझनेस इथिक्स म्हणजे काय आहेत आणि त्याची इम्पॉर्टन्स लर्न करणार आहोत. सो व्हॉट इज मीन बाय इथिक्स? बेसिकली इथिक्स म्हणजे आपण काय म्हणतो? इथिक्स मीन्स व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. ओके, सो एखादी ऍक्टिव्हिटी करताना आपल्यासाठी काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत किंवा काय राईट आहे, काय रॉंग आहे, ह्या गोष्टी आपण इथिक्सच्या अंडर डिसाइड करतो. सो बिझनेस इथिक्स म्हणजे बघूया आपण. बिझनेस इथिक्स इज द पार्ट ऑफ फिलॉसॉफी ऑफ द बिझनेस. ओके, बिझनेसची फिलॉसॉफी काय आहे? दॅट मीन्स दिस इज द पार्ट ऑफ बिझनेस इथिक्स. What exactly do we mean by the term business ethics? Business, are everyone know, is buying and selling of goods and services for a profit, and ethics are moral guideline which govern good behavior. म्हणजे बेसिकली काय म्हणतो आपण, जेव्हा बिझनेस करायचा आहे तेव्हा फक्त प्रॉफिट मिळवणं हेच इंटेन्शन असावं का? नाही. तर तुमचे इथिक्स काय सांगतायत? इथिक्स मीन्स सेम टाइम we pay for the customer satisfaction, then social welfare activity एक्सेट्रा. म्हणजे तिथे आपले काहीतरी मोरल प्रिन्सिपल असणं, आपल्याला गाईडलाईन मिळणं महत्वाचं आहे. So combining these two terms means business is not only about the achieving high level of economic performance, but also conducting one business ethically. प्रत्येक बिझनेसने इथिक्स फॉलो करणं हे महत्वाचं आहे, ना की फक्त प्रॉफिट मिळवणे. ओके, कारण इथिक्स हे प्रत्येक बिझनेससाठी काय असणार आहे, तर इम्पॉर्टंट असणार आहे. जसं आपण म्हणतो की जर तुम्ही इथिक्स काही फॉलोच नाही केले अँड वी ऑलवेज प्रेफर द मॅक्सिमम प्रॉफिट, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील का हो? जरी रिझल्ट मिळाले तरी ते कसे असणार आहेत, तर शॉर्ट टर्म बेसिस वरती असते. जेव्हा तुम्हाला लॉंग टर्म सर्व्हाइव्ह करायचं असेल, ग्रोथ करायची असेल, एक्सपान्शन करायचं असेल, गुडविल मिळवायचं असेल, दॅट टाइम वी विल फॉलो अ गुड इथिक्स इन बिझनेस. So, but it's really necessary to study the business ethics as a subject? No. पीटर ड्रकर काय सांगतायत? There is neither a separate ethics of the business nor is one unneeded. म्हणजे सेपरेटली तुम्हाला इथिक्स सब्जेक्ट स्टडी करण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमचा बिझनेस रन करताना काही इथिक्स हे फॉलो करा. सो मेनी बिझनेस गुरुज ऍग्री विथ दिस. आणि बरेच जे काही बिझनेसेस गुरु आहेत त्यांनी ह्या गोष्टीला ऍग्री केलेला आहे की तुम्ही इथिक्स हे न सेपरेट मेंटेन करता तुम्ही सेम टाइमला बिझनेस मध्ये काय करा, तर इथिक्स हे यूज करा. सो देर आर सम की रिझन वाय बिझनेस इथिक इज नॉट अ फॅड अँड वाय इथिक्स प्ले अ की रोल इन द बिझनेस. सो की रोल का आहे बिझनेस साठी इथिक्सचा हे आपण बघूया. फर्स्ट इज द पॉझिटिव्ह कॉन्सिक्वेन्स. बिझनेस डिपेंड्स ऑन अप्रूव्ह ऑफ द सोसायटी, एक्सेप्टन्स ऑफ रूल, म्युच्युअल ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स. ओके, जसं आपल्याला मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करायचं आहे दॅट टाइम फर्स्ट ऑफ ऑल आपण कोणाला इम्पॉर्टन्स देतो? सोसायटीला. सो बिझनेस डिपेंड्स ऑन व्हेरियस फॅक्टर. फर्स्ट थिंग, अप्रुव्हल ऑफ द सोसायटी, एक्सेप्टन्स ऑफ द रूल, म्युच्युअल ट्रस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज कॉन्फिडन्स. ओके, तुमच्या बिझनेस बद्दल प्रत्येकाला कॉन्फिडन्स असणं महत्वाचं आहे की ह्या बिझनेसचा गुड्स आहे किंवा ह्या बिझनेसच्या ज्या सर्व्हिसेस आहेत दिस इज गुड. ओके, ह्या कशा आहेत, तर गुड आहेत किंवा ते प्रॉपर क्वालिटी प्रोव्हाइड करतायत, ते कस्टमर सॅटिस्फॅक्शनचा विचार करतायत. ह्या गोष्टी आपण इथिक्स मध्ये काय करू शकतो? मेंटेन करू शकतो. व्हेन इथिक्स कंडक्ट इज डिस्प्ले, इट पुट सम काइंड ऑफ ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स इन रिलेशनशिप. म्हणजे जेव्हा आपण इथिक्सला इम्पॉर्टन्स देतो दॅट टाइम वी विल मेंटेन or build a good relationship with customer and other stakeholder group also. Second point is goodwill of the business and businessman. Good ethical behavior will increase the goodwill of both business as well as the businessman. म्हणजे असं नाही की फक्त बिझनेस गुडविल इन्क्रीज होतं जेव्हा तुम्ही इथिक्सना इम्पॉर्टन्स देता ना. जेव्हा तुम्ही इथिक्सला इम्पॉर्टन्स देता, जेव्हा तुम्ही तुमचे एक स्ट्रॉंग इथिक्स फॉलो करता दॅट टाइम तुमच्या बिझनेसचे ऍज वेल एज बिझनेसमॅनचे गुडविल काय होणार आहे, तर इन्क्रीज होणार आहे. ऑल्सो स्ट्रॉंग पब्लिक इमेज इज द सिम्पटम्स ऑफ सक्सेस ऑफ इन अ लॉंग रन. ओके, तुमच्या बिझनेसचं सक्सेस हे कशावरती डिपेंड्स असणार आहे? तुमच्या कंपनीच्या इमेज वरती, पब्लिक इमेज वरती डिपेंड्स असेल. ऑन दी अदर हँड, one of the organization image is
tarnish to its would have direct consequence on the sale, profit, moral or day-to-day running of the business. So ह्यासाठी तुम्हाला तुमचे एक प्रॉपर इथिक्स फॉलो करणं इम्पॉर्टंट असणार आहे. होप सो तुम्हाला फर्स्ट अँड सेकंड पॉइंट क्लिअर झाला असेल. थोडक्यात लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा आपण एक आपले इथिक्स फॉलो करतो, ऍज द रिझल्ट मॅक्झिमम प्रॉफिट, ऍज द रिझल्ट बिल्डअप गुड रिलेशनशिप, ऍज द रिझल्ट इनक्रीज गुडविल, ओके, एक्सेट्रा एक्सेट्रा. पॉइंट नंबर नेक्स्ट, प्रोटेक्शन बोथ साइड. ओके, दोन्हीकडून प्रोटेक्शन असणार आहे. बोथ साइड म्हणजे काय बघूया आपण. इफ इथिकल कॉम्प्लिशन are there in organization, businessmen act more sincerely and the level of commitment would be higher. Ethics protect people to deadline. Ethics protect people in dealing with each other and good ethics is sound business ensure. जेव्हा तुम्ही इथिक्स फॉलो करताय, जेव्हा तुम्ही इथिक्सला इम्पॉर्टन्स देताय, दॅट मीन्स दिस इज गुड फॉर कस्टमर, दिस इज गुड फॉर सोसायटी ऍज वेल ॲज कंपनी. म्हणजे कंपनीची एक इमेज आहे, कंझ्युमरच्या माइंड मध्ये असा एक ऍटिट्यूड आहे, असं एक परसेप्शन आहे की ओके दिस इज गुड और दिस इज बॅड, राईट. सो बोथ दोन्हीसाठी काय असणार आहे, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट असणार आहे. सेल्फ सॅटिस्फॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग गाईज. जसं की आपण म्हणतो, एखादी गोष्ट करण्यासोबत तुम्हाला त्या गोष्टीपासून सॅटिस्फॅक्शन मिळणं हे खूप महत्वाचं असतं. ओके, सो इन डायनामिक वर्ल्ड बिझनेसमॅन, एक मिनिट. In dynamic world, businessmen are seeking self-satisfaction, mental relief, and free from anxiety, release tension, etc. जसं की म्हणतो, कोणतीही गोष्ट करताय ना, तर त्यामधून आधी तुम्हाला सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळणं हे खूप महत्वाचं असतं. अँड व्हेन वी फॉलो गुड इथिक्स इन बिझनेस, ऍज द रिझल्ट सेल्फ सॅटिस्फॅक्शन इज ऍब्सोल्युटली राईट. म्हणजे नक्कीच तुम्हाला काय मिळणार आहे, तर यामधून सेल्फ सॅटिस्फॅक्शन हे मिळणार आहे. नेक्स्ट पॉइंट इज द इनकरेज अदर. जेव्हा आपण गुड इथिक्स फॉलो करतो, इथिक्स नॉट अ गुड ऑर बॅड, आय थिंक सॉरी टू से, बट जेव्हा आपण इथिक्स फॉलो करतो तेव्हा आपण बाकी सगळ्या बाकी सगळ्या कलिगना किंवा आपले जे एम्प्लॉईज आहेत त्यांना सुद्धा आपण काय करू शकतो, मोटिवेट करू शकतो, इनकरेज करू शकतो. When a few people start following ethics side by side to profit making, they encourage, motive other and set example for them. It's very good thing. म्हणजे जेव्हा आपण काय करतो, एखादी इथिक्स फॉलो करतो, सो फर्स्ट थिंग वी विल इनकरेज टू अदर पर्सन. एक तर आपण बाकीच्या पर्सनना एक काय करू शकतो, कन्वे करू शकतो किंवा इथिक्सचं इम्पॉर्टन्स सांगू शकतो आणि तुम्हीही ते फॉलो करा हे सांगू शकतो. आणि तुमच्या ऑटोमॅटिकली तुमच्या बिहेवियर मधून, तुमच्या इथिक्स मधून तुम्ही एक एक्झाम्पल सेट करताय बाकी सगळ्यांसाठी, राईट. सो बिझनेसमॅन हू फॉलो द इथिक्स प्रिन्सिपल इन द कंडक्ट ऑफ बिझनेस मोटिवेट अदर ऑल्सो द फॉलो द सेम प्रिन्सिपल. आणि बाकीच्यांना सुद्धा आपण हे प्रिन्सिपल तुम्ही फॉलो करा त्यासाठी मोटिवेट करू शकतो. अँड लास्ट पॉइंट, success and development. Ethical conduct of business leads to development and series of success. A sincere person who does hard work became ethical and always succeed in his effort, but an unethical person cannot. Okay, ज्याला इथिक्सच नाहीये त्या पर्सनला आपण अनइथिकल पर्सन असं म्हणू शकतो. So when we prefer ethics as the result, success and development तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल, right? Our next question is importance of ethics in communication. Okay. As communication is the process by which individual exchange information between other individual or group of people, it is very important that throughout the process, effective communicators try to clear and accurately to convey their thought, intention, and objective of to the receiver. Communication is successfully only when both the sender and receiver
अंडरस्टँड द सेम इन्फॉर्मेशन. ओके, म्हणजे जी सेंडरने इन्फॉर्मेशन सेंड केलेली आहे तीच इन्फॉर्मेशन रिसिव्हरने सेम मिनिंगने अंडरस्टूड केली तर आपण काय म्हणू शकतो, दिस इज द गुड और इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. सो दॅट्स वाय इन टुडेज बिझनेस environment the effective communication skill are necessary due to highly informational and technological era. Any company that aim to socially and ethically responsible must make priority of ethical communication both inside of the company and the interaction with the public. Some of the vital characteristic of the इथिकल ऍज अंडर, म्हणजे जसं की आपण म्हणतो जेव्हा आपण कम्युनिकेशन करतो तेव्हा सुद्धा तुम्ही तुमचे इथिक्स फॉलो करणं महत्वाचं आहे. दॅट मीन्स व्हेन वी टॉक और व्हेन वी सेंड मेसेज टू द रिसिव्हर, तो आपण त्या प्रॉपर मिनिंगने सेंड केला पाहिजे, प्रॉपर इंटेन्शनने सेंड केला पाहिजे, प्रॉपर मिनिंगने सेंड केला पाहिजे, जेणेकरून त्या रिसिव्हरने सुद्धा त्याच इंटेन्शनने त्याच मिनिंगने तो अंडरस्टूड केला पाहिजे. दॅट मीन्स इथिक्स इन अ कम्युनिकेशन. आर यू गेटिंग माय पॉइंट गाईज? म्हणजे आपण काय सांगतो, हे बिझनेस इथिक्स आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन कराल, जेव्हा तुम्ही मेसेज सेंड कराल, जेव्हा तुम्ही स्किल यूज कराल, ते इथिकल असायला हवे. कुठेही तुमच्या मेसेजचं डबल मिनिंग हे रिसिव्हरला येता कामा नये किंवा तुमचं इंटेन्शन त्याला अंडरस्टूड होऊ नये, अशा पद्धतीने कुठेही तुम्ही अनइथिकल थिंग यूज करू नये. नेक्स्ट पॉइंट इज अ मेंटेनिंग रिलेशनशिप विथ ऑडियन्स and conveying the point without offering the audience while communicating the audience. एक minute. While communicating the audience, convey the desired message to them in the significant manner on the primary importance. जसं की आपण सांगितलं आता की जेव्हा तुम्ही तुमचा मेसेज कन्वे करताय तो तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू त्या ऑडियन्स पर्यंत रीच झाला पाहिजे, ना की काहीतरी वेगळं तुम्ही रीच करताय. नेक्स्ट इज अ मेंटेनिंग रिलेशनशिप ऑडियन्स. जसं की म्हणतो आपण कम्युनिकेशन इज अ डायरेक्टली बिल्डअप गुड रिलेशनशिप विथ अदर. जसं तुमचं कम्युनिकेशन आहे, ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा मेसेज कन्वे करताय, ज्या पद्धतीने तुमचं टॉकिंग आहे, यावरून तुमचे जे रिलेशनशिप आहेत ते बिल्डअप होत असतात. So maintaining good relationship with the audience is very important for the communicators to ensure the audience feel at home. ओके, जिथे तुम्ही कम्युनिकेशन कराल तिथे तुमच्या ऑडियन्सला सिक्युअर फील झालं पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की अरे हा आपण एक फील आला पाहिजे ऍट होमचा. So experience the communicators immediately work on this so as to develop trust with the audience as soon as they start speaking. ओके, मग इथे आपण बिझनेस इथिक्सच्या अंडर काय सांगतो, इन ऑर्गनायझेशन जेव्हा तुम्ही एखाद्या एम्प्लॉई सोबत कम्युनिकेट करताय त्या तुमच्या कम्युनिकेशन मधून समोरच्या मध्ये एक ट्रस्ट बिल्डअप झाला पाहिजे, ह्या गोष्टीला तुम्ही इम्पॉर्टन्स द्या. ओके, सो हे महत्वाचं आहे. अवॉइडिंग विथ होल्डिंग क्रुशियल अँड नेसेसरी इन्फॉर्मेशन. In the modern era, information is vital for all the decisions. Hence, it is vital for any organization to be caution. In the modern era, information is vital for all decisions. Hence, it is vital for any organization to be caution when communication with the public. The communicated information should be absolute and all vital information must be conveyed appropriately. Purposely, without holding crucial information might result in the public conceiving a bad image. म्हणजे असं नाही की कोणती तरी इमेज आपण काय केलेली आहे, लपवून ठेवलेली आहे, होल्ड करून ठेवलेली आहे. नो, नॉट नेसेसरी. जेव्हा तुमचे इथिक्स येतात ना तेव्हा तुम्ही ही इन्फॉर्मेशन काय करा तर ओके, वी कॅन इझिली शेअर, दोज आर युजफुल फॉर ऑर्गनायझेशन और एम्प्लॉईज. Okay, that is why well organized value system. In order to ensure that this concept is successful practiced and understood in an organization, as well as organized value system must be established throughout the organization by top management.
If an organization function on the based on value system common to both the top management and the employees, mutual respect between them will be received. A sound and healthy value system can make way for ethics in communication. ओके, सो हे जी व्हॅल्यू सिस्टीम आहे ही कोण बिल्डअप करतं, तर टॉप मॅनेजमेंट. सो व्हॅल्यू सिस्टीम अशी बिल्डअप करा जेणेकरून दिस इज युजफुल फॉर ऑल ऑर्गनायझेशन. ओके, सो दिस इज युअर इथिक्स. Next, accuracy of information. Any information that is to be passed on must be trust and accurate. Communicating without checking the truth of the information can be high dangerous for the organization. An indication of the source and testing the information is necessary before communicating. It's also very important, guys. जसं की आपण म्हणतो accurate information communicate करणं महत्वाचं आहे. सो एनी इन्फॉर्मेशन दॅट इज टू बी पास्ड वन मस्ट बी ट्रू अँड ॲक्युरेट. सो communicating without checking the truth of information can be highly dangerous for the organization. जर तुम्ही ती इन्फॉर्मेशन ट्रू आहे नाहीये हे न चेक करता जर डिरेक्टली कम्युनिकेट केली इन्फॉर्मेशन, दिस इज डेंजरस फॉर युअर ऑर्गनायझेशन. दॅट इज वाय इथिक्स मध्ये आपण काय सांगतो, जेव्हा तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे, फर्स्ट ऑफ ऑल क्लिअर दिस इज राईट और दिस इज करेक्ट. ओके, ही करेक्ट आहे का हे आधी काय करा तर तुम्ही चेक करा. खूप सो तुम्हाला जे दोन्ही क्वेश्चन क्लिअर झाले असतील. इथिक्स ॲट वर्क प्लेस आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. आपण काय बघितलं आजच्या क्वेश्चन मध्ये, इथिक्स म्हणजे काय. इथिक्स इज बेसिकली व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग फॉर डुईंग अ स्पेसिफिक थिंग. जसं बिझनेससाठी इथिक्स म्हणतो आपण, इम्पॉर्टंट काय आहे, पॉझिटिव्ह कॉन्सिक्वेन्स मिळतात, गुडविल मिळणार आहे बिझनेसला, प्रोटेक्शन बोथ पार्टीज असणार आहे, सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळतं जेव्हा आपण इथिक्स फॉलो करतो, इनकरेजेस अदर, आपण बाकीच्यांना सुद्धा इनकरेज करू शकतो. ओके.